देवाच्या समक्षतेमध्ये आपण परत एकदा देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो. ख्रिस्त येशूमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या उपासनेसाठी. लेकरांना व्यवस्थित ठेवा, लेकरांना शांत बसवा. टाळ जाण त्याला धक्का लागला की पडायला खालीच ठेवून टाकता एकदाच. हा, आताच भरला ना दादा पाणी, आताच. देवाचं वचन हे महान आहे. देवाचं वचन ऐकणं खूप गरजेचं आहे. देवाचं वचन म्हणजे स्वर्गीय शब्द आहे. देवाचा मनोदय, देवाचा संकल्प ते आपण ऐकत आहोत. देवाचं वचनाचं महत्व कितीतरी लोकांना माहित नाही. कितीतरी लोकांना देवाचं वचन माहित. बायबल सगळ्यांकडे आहे. पवित्र शास्त्र बायबल सगळ्यांकडे आहे. कॉपी सगळ्यांकडे आहे. पण आत काय आहे हे सगळ्यांना माहित नाही. असणं महत्वाचं नाही, आत काय आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे. आतमध्ये काय आहे. ज्यावेळेस तू आतमध्ये डोकावून बघशील त्यावेळेला तुला देवाचा संकल्प मनोदय तुझ्या लक्षात येईल. बरोबर आहे. म्हणून हजारो प्रतीच्या प्रती BSI बायबल सोसायटी ऑफ इंडिया तयार करते. कशासाठी? ते तुम्ही आणि मी वाचावं. परंतु बायबल आम्ही आणत नाही. का आणत नाही? ते वजन आहे. ते वजन आहे म्हणून आपण आणत नाही. बर आणलं तर बघत नाही, जर बघितलं वाचत नाही. बघा किती आहे. आणत नाही, आणलं तर बघत. तुमच्याविषयी बोलत नाही, तुमच्याविषयी नाही, युनिव्हर्सल चर्च विषयी मी बोल. सार्वजनिक चर्च. आणलं बघत नाही, बघितलं वाचत नाही. ही परिस्थिती मानव जातीची आहे. संपूर्ण विश्वामध्ये अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, म्हणून हे वाचल्यानंतर अद्भुत आहे. हे वाचल्यानंतर तुला समजतं हे किती महान आहे. जर वाचत नाही तर हे आमच्या लक्षात येत नाही. म्हणून वाचणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. वेळ आहे ना आपल्याला, वेळ आहे ना आपल्याला, त्या वेळेमध्ये तू ते वाचन करायला पाहिजे. वेळेचा सदुपयोग करा. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस फार वाईट आहे. तू सदुपयोग करायला पाहिजे वेळेचा. कुठे आहे बाळा? इपिस्करास पत्र 5वा अध्याय वचन 14, वचन 15, वचन 16. म्हणून तो म्हणतो हे निद्रिस्ता जागा हो, व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल, तू प्रकाशित होशील. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा.
समय किमती है, वेळ मौल्यवान आहे. समय किमती आहे, वेळ मौल्यवान आहे. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, टाइम इज मनी. टाइम इज मनी. टाइम इज गोल्ड. पैसा सारखा आहे म्हणे वेळ. पैशाला तू किती जपून ठेवतो, किती जपून ठेवतो आपण पैसा. कमवण्यासाठी किती प्रयत्नांची पराकाष्ठा, काय काय करतो माणूस. वेळ पण तसंच आहे. टाइम इज गोल्ड. गोल्ड कितीला आता 1.5 लाखाच्या वरती पोहोचलाय. त्याच्याही पलीकडे पोहोचणार आहे, त्याच्याही पलीकडे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, वेळेचा सदुपयोग करा. दिवस एविल, सैतानाचे दिवस, डेंजर दिवस. दिवस वाईट आहे. दिवस वाईट म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे वाईट आहेत का? नाही. त्या दिवसांमध्ये जीवन जगणारा माणूस वाईट आहे. कुत्रा कुत्राच आहे. आज पण कुत्रा, उद्या पण कुत्रा, एवढंच काय मरूपर्यंत कुत्रा. पण माणूस, माणूस त्याची खात्री येशू ख्रिस्त किंवा देव देऊ शकत नाही. शामेलियन सरडा आहे, भूगोलाच्या पुस्तकामध्ये आम्ही ऐकलेलं आहे. विज्ञान शाखा, शामेलियन सरडा. ते रंग बदलतंय म्हणा. ज्या झाडावरती ते बसेल त्या झाडाचा रंग त्याला लागतंय. म्हणजे लक्षात येत नाही. शत्रूंपासून तिला संरक्षणासाठी परमेश्वर देवाने किंवा निसर्गाने ही रंग तिला बहाल केलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलतो तो माणूस म्हटलेला सरडा. त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलतो माणूस नावाचा सरडा. वाईट आहे. बायबल सांगितलंय, बायबलने सांगितलंय, देव ज्यावेळेस बोलतो त्यावेळेला ते खरं असतंय. प्रियानो, देव ज्यावेळेस बोलतो त्यावेळेला ते खरं असतं. वचन 17, म्हणून तुम्ही मूर्खासारखे 5 कुमारी मूर्ख बनल्या ना. 5 कुमारी मूर्ख बनल्या ना, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रभूची इच्छा मी समजून घ्यायला पाहिजे. मी मूर्ख राहता कामा नये. 10 कुमारी मूर्ख बनल्या. त्यांना वेळेचं महत्व कळालं नाही. या कुमारींना पोशाख चांगला आहे, कुमारीच आहे, दिसायला चांगलं आहे, स्वप्न त्यांचं चांगलं आहे, विजन त्यांचं चांगलं आहे, नवऱ्याला भेटायचं आहे, वराला भेटायचं आहे, लग्नाला जायचं आहे. पण वेळेच्या बाबतीमध्ये त्यांनी दिरंगाई केली. त्यांनी वेळेचं महत्व जाणलं नाही, म्हणून त्या मूर्ख बनल्या. त्या मूर्ख बनल्या असं बायबल सांगते. मूर्खासारखे होऊ नका. तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हे समजून घ्या. हे समजून घ्या. प्रभूची इच्छा, वेळ, त्याचं महत्व आपण समजून घेऊया. प्रिय बंधू, प्रिय बहीण, वेळेवर तू प्रार्थना करायला पाहिजे. वेळेवर तू देवाचं वचन वाचायला पाहिजे. वेळेवर तू चर्चला यायला पाहिजे. वेळेवर तू प्रभूची आराधना करायला पाहिजे. वेळेवर तुझा अभ्यास व्हायला पाहिजे. वेळेवर तू कामावर वेळेवर जातो ना. तुम्ही तुमच्या कामावरती वेळेवर जाताना 7 वाजता जर तुमचं जर ड्युटीचा टाइम असेल तर तुम्ही किती वाजता जाता? 7:30 ला जाता का? तुम्ही 8 वाजता जाता का? तुम्ही 9 ला जाता का? जर गेलात तर काय परिस्थिती होईल? काय परिस्थिती होईल?
कामावरनं काढून टाकण्यात येईल, गैरहजर लावण्यात येईल. वेळ महत्वाचा आहे ना. तुम्ही प्रवासात निघाला, 9 वाजता ट्रेन आहे, तुम्ही 8लाच जायला पाहिजे. रिझर्वेशन असलं तर 8:30ला गेलं तरी चालते. ओके, तुमचं सीट कन्फर्म असेल तर. समजा तुम्ही जर जनरलचे माणसं असेल तर लवकर जावं लागते, तुम्हाला 8लाच जावं लागतंय जागा पकडण्यासाठी. 9चं ट्रेन 8ला जावं लागतंय. रिझर्वेशन असेल तर 8:30ला जाऊया. लवकरच जाणं गरजेचं आहे ना, नाहीतर ट्रेन निघून जाईल. वेळेचं महत्व तुला समजायला पाहिजे, वेळेचं महत्व तुला कळायला पाहिजे. सदुपयोग तू कर म्हणतो पौलाचे. इपिस्कराच्या पत्राला लिहित असताना इपिस येथील मंडळी म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रभू आज काय, तुझी इच्छा काय सांग. तुझी इच्छा काय प्रभू, तुझी इच्छा काय सांग. मी कसं राहू, मी कसं वागू, मी कसं राहू, मी माझं जीवन कसं कंठित करू, काय काय तुझी इच्छा काय सांग. प्रभू मी आज समजून घ्यायला तयार आहे. आतापर्यंत मी माझ्या इच्छेप्रमाणे चालले प्रभू, आतापर्यंत मी माझ्या इच्छेप्रमाणे चाललो प्रभू, परंतु आज मात्र तुझी इच्छा काय मला समजणं गरजेचं आहे. तू सांग प्रभू. वेळ निघून जाईल आम्हाला माहित नाही, वेळ निघून जाईल आम्हाला माहित नाही, तर त्या वेळेमध्ये तू प्रभूची इच्छा समजून घ्यायला पाहिजे. कदाचित आजची वेळ उद्या नसणार, आजची वेळ उद्या नसणार. आपल्याला एक टॉप लेडी पवित्र शास्त्रात आहे, तिने वेळेचं महत्व समजून घेतला. टॉप नव्या करारामध्ये पवित्र शास्त्रामध्ये तिचं नाव हन्ना. 2रा अध्याय लूक वर्तमान, वैद्य लूक, डॉक्टर लूक याने लिहिलेलं शुभवर्तमान 2रा अध्याय वचन 36. हन्ना नावाची एक संदेष्टी होती, एक संदेष्टी हन्ना. हन्ना एक संदेष्टी, देवाचं वचन सांगणारी. हन्ना देवाची वचन सांगणारी. हन्ना नावाची एक संदेष्टी होती, ती आशेराच्या वंशातील फनुएलाची, पापाचं नाव पण फनुएल. तुझ्या बोलण्याच्या द्वारे, तुझ्या संदेशाच्या द्वारे, तुझ्या वागण्याच्या द्वारे तुझं बापाचं नाव घ्यायला पाहिजे. कुणाची रे ही मुलगी? फनुएलाची मुलगी, टॉप लेडी आहे का तुम्ही बघाच. ती फार वयोवृद्ध झाली, फार वयोवृद्ध झाली होती, ती फार वयोवृद्ध झाली होती, ती फार वयोवृद्ध झाली होती. कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ केवळ 7 वर्षे, नवऱ्याचं प्रेम तिला 7च वर्षे मिळालं. तुम्हाला हिशोब करा किती वर्ष तुम्ही नवऱ्याकडे आहात. कौमार्य काल संपल्यापासून ती 7 वर्षे नवऱ्याजवळ राहिली. आता प्रेझेंट सध्या तिचं वय बायबल डिक्लेअर करते 84. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस, डे नाईट, रात्रंदिवस सेवा. प्रभू तुझ्या सेवेसाठी मी हजर. आता मी म्हातारी झाले, मी कधी तुझ्याकडे येईल माहित नाही. प्रभू मी कधी तुझ्याकडे येईल माहित नाही. माझं सगळं संपलेलं, माझं शरीर आता कमकुवत. कृश म्हाताऱ्या माणसांकडे बघा एकदा. कृश 84, 84 वर्षाच्या. इथं आहेत का कोण 84 वर्षाचे? आणखी तुमचं वय किती आहे? वय 70. 84चे कोण आहेत का? नाही ना. तुमच्यापेक्षा जास्त वयाची स्त्री
एवढंच काय, मोशेपेक्षा जास्त. होय मोशेचं जास्त आहे, पण सेवेचं जर कार्यकाल बघितला याच्यापेक्षा मोशेचं 120. कार्यकाल जर बघितला, मोशे 80 वर्षामध्ये देवापाची सेवा करतो, केवळ 40 वर्षे. 40 वर्षे आपल्या सासऱ्यांबरोबर घालवला, सासऱ्याचे मेंढरे चारले इत्रो. 40 वर्षे मिस्रात राहिला. 80व्या वर्षामध्ये देवाच्या सेवेसाठी पदार्पण केलं. 120 वर्षामध्ये या जगाचा त्याने निरोप घेतला. आता तिचं वय 84 वर्षाची विधवा, नवरा पण नाही. आता काय करायचं? नवरा पण नाही. वेळेचं महत्व तिने जाणला. ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता, चर्च सोडली नाही तिने, मंदिर सोडून न जा. हे सगळं बायबल मध्ये आहे. मंदिर सोडून न जा. तुम्ही किती दिवस मंदिर सोडला? आज लक्षात घ्या. आज मला वाटतं आज कोणतं, आता सध्या कोणतं आहे बेटा? ऑगस्ट ना? ऑगस्ट आहे ना? जानेवारी पासून ते ऑगस्ट पर्यंत मी एकही सुट्टी नाही घेता तुमच्याकडे उभा आहे. आता तुम्ही म्हणता फार मध्यंतरी आले नाही तुम्ही 12 तारखेला. ट्रेनचा प्रॉब्लेम होता म्हणून मी आलो नाही. ते माझा प्रॉब्लेम नव्हे. ट्रेन मी वंदे भारतनी पण येणार होतो, पण जमलं नाही. ते काय कारण असतं. ओके. पण दुसऱ्याकडे मी गेलो, दुसऱ्या चर्चला मी गेलो देवाचं वचन सांगायला. जवळजवळ कितवा महिना बेटा हा? ऑगस्टचा. 8 महिने एक पण मी सुट्टी न घेता इथं उभा आहे. पुढेही माझं तेच प्रयत्न असेल. पुढेही तेच प्रयत्न असेल माझा. मी लय मोठं तीर मारतो किंवा मी लय मोठं बडा आहे असं नाही. देवाच्या कृपेने देव मला सहाय्य करतो. त्याच्या कृपेने सगळं हे त्याची कृपा, त्याची दया. तू उभार. खुदा मेहरबान तो गदा पैलवान. मला पण येते शायरी. आता मी पण शायरी करालो. हा, पाळकाला सगळं करावं लागतं आता, नाहीतर लोक येड्यात काढतील. खुदा मेहरबान गदा पैलवान. तू गाडा, तू उभार. संदेशाच्या वेळे पाळणाला आला घालण्यासाठी देव तुझा उपयोग नाही. तू उभारायला पाहिजे. तू उभारणं खूप महत्वाचं आहे. मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस डे आणि नाईट, रात्रंदिवस सेवा करीत असे. काय झालं या लेडीला? नवरा नाही, लेकर नाही. 7 वर्षच नवऱ्याकडे राहिली. नवरा मरून गेला, ती विधवा झाली. आता मग काय करायचं? बाहेर गेलं तर पुरुषांच्या नजरा वाईट. बाई विधवा झाल्या संपलं. नजरा पुरुषांच्या बाईवरती पडतात. मी तुझ्याशी लग्न करतो, मी तुला मदत करतो, मी तुला असं करतो, मी तुला तसं करतो. मग काय करायचं? द बेस्ट प्लेस काय असेल? मंदिर. इकडं तिकडं न जाता इथंच बसायचं. बर घरात राहिलं, घरच्यामध्ये लग्न करून घे, अजून तुझं वय, अजून तुझं वय, लग्न करून घे, चांगला मुलगा बघ. घरच्यांचा त्रास. मग कुठं जायला पाहिजे? मी मंदिरात राहायला पाहिजे. दोघांपासून मला या समस्येतून मुक्ती. आणि मंदिरात मी काय करणार? रात्रंदिवस प्रार्थना उपवास करून ती सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन, प्रभू मी तुझे आभार मानतो, प्रभू मी तुझे आभार मानतो, थँक्यू लॉर्ड. प्रभू तुझा मी गौरव करतो, मी तुझे उपकार मानते, मी तुझे आभार मानते. प्रभू देवाचा आभार मानते. ती मी ज्या अवस्थेत आहे प्रभू त्या अवस्थेत मी तुझे आभार मानते. तू मला मंदिरात ठेवलंस, चांगली जागा. काय बोलते बघा? वाच बेटा. आणि जे
यरूशलेमेच्या जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत, मुक्तता, मुक्तीदाता, मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम, ती मुक्तता. येशू जी मुक्तता देतो, येशू येणार आहे, येशू मुक्तीदाता आहे, येशू मुक्ती करणार आहे, येशू शांती देणार आहे, येशू पापाच्या दास्यत्वातून तुम्हाला मला मुक्त करणार आहे. त्या जीजसची ती काय करत होती? वाट पाहत होती. तुम्ही का आले नाही चर्चला म्हटल्यानंतर? वेगवेगळे कारण असतात, वेगवेगळे कारण. ते कारण खरं असायला पाहिजे बरोबर, कारण खरं पाहिजे. तू चुकीचं बोलू नको. हा तर हा, नाही तर ना. चुकीचं कारण देऊ नको. तुझे बोल, तू जे बोलतो तो ऐकतो, तो ऐकतो. तू बनावट करू नको. असं बोलल्यामुळे एकाच दिवशी दोघं नवरा बायको मेले. माहित आहे तुम्हाला? कोण? अनन्या, सप्फीरा. सगळ्यात डेंजर घटना घडली द फर्स्ट क्राइस्ट चर्च, पहिली ख्रिस्ती मंडळी. कुठे? चर्च मध्ये. चर्च मध्ये पण हे सगळं का? यरूशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते, त्या सर्वांस त्याच्या विषय मसीहा येणार आहे, येशू येणार आहे, जीजस येणार आहे, आम्हाला मुक्तता देणार आहे, आम्हाला स्वतंत्रता देणार आहे, आम्हाला तारण मिळणार आहे, आम्हाला जीजस सापडणार आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, आता एक क्लेशाचे जीवन संपणार, ही वार्धक्यता संपणार, आम्हाला मुक्ती मिळणार. म्हणून ते सांगू लागले आपल्या तोंडातून. तू काय सांगतो लोकांना? तू लोकांना काय सांगतो? येशू विषयी कधी सांगितला का? जीजस विषयी काही कधी सांगितलं का? येशू मुक्तीचा दाता आहे कधी सांगितला का? एक 84 वर्षाची विधवा येशू ख्रिस्त विषयी, मुक्तता विषयी, ती सर्वात त्याच्याविषयी सांगू लागली. मंदिर सोडून न जाता, मंदिर सोडून न जाता. प्रिय बंधू, प्रिय बहीण, येशूविषयी सांगू आपण, येशूविषयी बोलू आपण, येशू मुक्तीचा दाता हे सगळ्यांना सांगू आपण. यरूशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्व आता घाबरू नका, आता वेळ आलेली आहे. जीजस येणार आहे आणि तो साधा सुद्धा नव्हे, तो मुक्तीदाता आहे, तो मुक्तीदाता आहे, तो मुक्तीदाता आहे. तू काय बोलतो? तुझ्या तोंडातून तू काय सांगतो? आठवड्याभरात काय बोललास? काय सांगितलंस आतापर्यंत? काय केलंस आतापर्यंत? मंदिरामध्ये आपण सगळेच चांगले होत प्रियांनो, पण बाहेर, बाहेर आउटसाइडला तू मंदिरामध्ये जेवढं चांगली प्रार्थना करतो, मी जेवढं चांगलं मंदिरामध्ये उभारून देवाचं वचन सांगतो, माझी बायको माझ्याकडे बघत असते. मी जेवढं चांगलं वचन सांगतो, गाणे गातो, प्रार्थना करतो, दर रविवारी येतो, दर रविवारी जातो, हे सगळे बायको माझ्याकडे बघत असते. माझं जीवन जर घरात जर त्याच्याबरोबर चांगलं नसेल, काय वचन सांगायलाय, काय प्रार्थना करायला, काय गाणं गायला, सगळं मला माहित आहे. इथं बडे बडे बाता तू करायला, पण तुझं जीवन काय हे मला माहित आहे, हे माझ्या बायकोला माहित आहे. मी इथं कसा आहे तसंच माझ्या बायको पुढे पण मी पाहिजे. माझी बायको आता तिचं बारी आली ना, तिला विचारा. ती खूप चांगली प्रार्थना करते, खूप चांगलं उपवास करते, खूप चांगलं देवाचं गाणे गाते, सगळं काही, सगळं चर्च मध्ये हो 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 हालेलुया, प्राइज लॉर्ड, प्राइज लॉर्ड, प्राइज लॉर्ड, प्राइज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया सगळं. परंतु घरी गेल्यानंतर माझ्याशी तिचा व्यवहार कसा हे मला माहित आहे. मी बघत असताना रुबाबीचं काय प्रार्थना, काय हालेलुया, काय प्राइज लॉर्ड, पण घरात गेल्यानंतर लवकर मला पाणी विचार, उपयोग काय?
तू चर्च मध्ये किती चांगला वागतो त्यापेक्षा तुझं बाहेरचं पण वागणं सेम सेम तसंच पाहिजे. तू तसाच पाहिजे, तू बदलला जाऊ नये, तू बदलू नये. तू कुठं गेलं तरी तुझं जीवन तसंच पाहिजे. इथं किती नम्र होतो, इथं किती गुडघे टेकतो, इथं किती उंच आवाजात प्रार्थना करतो, किती उंच आवाजात गाणे गातो, किती उंच आवाजामध्ये मी देवाचं वचन सांगतो, वा वा म्हणतो, हो म्हणतो, प्रभू म्हणतो, असं तसं, तूच आहे तूच आहे तूच आहे तूच आहे. परंतु माझं जीवन माझ्या बायको पुढे, माझ्या लेकरांपुढे, समाजापुढे, नातेवाईकांपुढे मी कसं आहे, माझं बोलणं कसं आहे हे लगेच लक्षात येते. ते चुकीचं नाही, ते चुकीचं नाही. मी बाहेर पण तसाच पाहिजे, मी बाहेर पण तसाच पाहिजे, मी व्यवस्थित पाहिजे. अण्णा यरुशलेमीच्या मुक्ततेची वाट पाहण्या सर्वात त्याच्या विषयी सांगू लागली. येशू ख्रिस्ताविषयी ती सांगू लागली. बघा, येशू ख्रिस्ताविषयी सांगू लागली. नेहमी रात्री आपण प्रार्थना करतो ना, देवा तुझ्या दिव्य दूतांचा पहारा आमच्या भोवती ठेव. आता आम्ही झोपी जात आहोत. तुझ्या दिव्य दूतांचा पहारा आमच्या भोवती ठेव. खरं आहे का? दिव्य दूतांचा पहारा देवबापाने आमच्या भोवती ठेवायला पाहिजे का या तोंडावरती पहारा ठेवायला पाहिजे? कशावरती पहारा पाहिजे? वाचू याला विचारू, बायबलला विचारू. हा, स्तोत्र संहिता 141 अध्याय 141 अध्याय वचन 3. 141 वचन 3. 141 वचन 3 वाच बेटा. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे. तुला सिक्युरिटी, तुला पहारा झोपताना नव्हे, बोलताना तुझ्या मुखावरती पहारा पाहिजे. बोलताना तू काय बोलतो, तू काय सांगतो, तू कुणाविषयी सांगतो, बोलताना पहारा पाहिजे आमच्या मुखावरती. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव. माझ्या तोंडावर पहारा ठेव. याला खरं गरज आहे सिक्युरिटीची, याला खरं गरज आहे संरक्षणाची. माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. हा दरवाजा विचित्र आहे प्रभू, ही वाणी फार विचित्र. माझ्या वाणीचे द्वार सांभाळ, अशी प्रार्थना तू करायला पाहिजे. दिव्यदूतांचा पहारा ठेव म्हणून कधीच प्रार्थना करू नका देवाकडे. प्रभू माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. हे सांभाळलं तर सगळं सांभाळलं. याला पहारा तर सगळ्याला पहारा. सांभाळणं गरजेचं आहे, सांभाळणं खूप गरजेचं आहे. तिच्या मुखातून, तिच्या तोंडातून काय निघते माहित आहे? येशू मुक्तीदाता, जीसस मुक्तीदाता. येशू मुक्ती देणारा देव आहे, शांती देणारा देव आहे. तिच्याविषयी सांगू लागली ही अन्ना, ही अन्ना. म्हणून म्हटलं सर्वात टॉप लेडी असेल ही. मोशे, मला वाटतं मोशेची मोठी बहीण हीच असेल मिरियामपेक्षा. वय वर्षी 84, देवाच्या सेवेमध्ये मोशे म्हणतो, मोशे चांगली प्रार्थना करताना स्तोत्र संहिता 90 अध्याय वचन 12. स्तोत्र संहिता अध्याय 90 वचन 12. वाच बेटा. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकू की शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल. तुझा अंतःकरण शुद्ध पाहिजे.
प्रत्येक दिवस गणना शिकव, मोजण्यासाठी शिकव म्हणतो. कोण? मोजेस. मोशेने केलेली प्रार्थना भक्त दावीद लिहितो. मोशेने केलेली प्रार्थना भक्त दावीद लिहितो. हे परमेश्वरा, आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला शुद्ध अंतकरण प्राप्त होईल. आम्हाला शुद्ध अंतकरण प्राप्त होईल. देवासाठी प्रिय, अंतकरण शुद्ध, अंतकरणातील मलिनता, अंतकरणातील सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी ते काढून टाकून काय म्हणतो? शुद्ध अंतकरण प्राप्त होईल असे गणण्यास शिकव. प्रत्येक दिवस मोशे प्रार्थना करतो. काय कमी आहे मोशेला? काय कमी होतं मोशेला सांगा? संपूर्ण मिस्र देशाचा धनसंचय त्याच्या पायाखाली. संपूर्ण मिस्र देशातील धनसंचय फारो नंतर मोजेस, फारो नंतर मोशे, फारो नंतर फारोची राजधानी, फारोची गादी, सिंहासन मोजेसचं, सगळं मोशेचं, सगळं विद्या पारंगत होता सगळ्या विद्यांमध्ये मोशे. सगळं मोशेकडे होतं, पण ख्रिस्त त्याच्याकडे नव्हता. जे दिवस त्याला कंटायचा आहेत ना, त्या दिवसांमध्ये प्रभू शुद्ध अंतकरण मला प्राप्त होते हे मला शिकव म्हणतो मोशे. आणि ती प्रार्थना करतो मोशे. ती प्रार्थना करतो. प्रियबंधू, प्रिय नाही, अंतकरण जर शुद्ध असलं ना, माणूस नीतिमान होतो. हे व्यवस्थित असलं ना, अंतकरण हृदय हे व्यवस्थित असलं ना, माणूस व्यवस्थित, सगळं व्यवस्थित, सगळं. तू वेळेचा सदुपयोग कर. मस्त याविषयी प्रत्येकाला सांग. ती फार मोठी जबाबदारी देवापाने तुझ्यावरती दिलेली. तू विधवा आहे का? तू विधूर आहेस का? तुला लग्न झालंय का? लग्न होणार आहे का? तुला बायको आहे का? तुला नवरा आहे का? तुला अजून यायचं आहे का? तुला नोकरी आहे का? तुला नाही का? तू कसं आहे? तू ख्रिस्ताविषयी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे अनेकांना. ही फार मोठी जबाबदारी देवापाने तुला दिलेली आहे. एक 84 वर्षाची विधवा अन्ना देवाला समय देते आणि देव तिचं जीवन चरित्र लूकाच्या शुभवर्तमानाच्या द्वारे, वैद्य लूकच्या द्वारे देव पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगतो, माझी सेविका अन्ना हिच्या विषयी लिहून ठेव. लिहून ठेव म्हणतो देव. देव विसरत नाही आम्हाला कधी. देव आम्हाला कधीच विसरत नाही. ती म्हणते मला येशू पाहिजे, मला का नवरा नको. तरुण विधवांना लग्न करा म्हटलंय बायबल मध्ये, पण ही नाही, मला जीसस पाहिजे. नको मला, आता नको मला नवरा नको. तो त्याच बस झाला आता, बस 7 वर्ष जगले ना त्याच्याकडे, आता बस. मला नवरा नको, मला येशू पाहिजे, मला मंदिर पाहिजे, मला जीसस पाहिजे, त्याची मुक्तता मला पाहिजे आणि त्याच्याविषयी सांगायला पाहिजे. कसं मिळेल नवरा माहित नाही. जर केली असती कसं मिळेल माहित नाही. चांगला मिळेल का वाईट मिळेल माहित नाही. उद्या प्रार्थनेला जाऊ देईल का नाही जाऊ देईल माहित नाही. उद्या देवाचं वचन वाचायला सांगेल किंवा न सांगेल माहित नाही. माहित नाही या नवऱ्याविषयी. मला येशू पाहिजे, मला ख्रिस्त पाहिजे आणि मला मंदिर पाहिजे. मी इथंच राहणार. 84 वर्षे वय झाले तरी ती त्याच ठिकाणी राहते. देवासाठी प्रियांनो, देव आम्हाला विसरत नाही. आम्ही देवासाठी यायला पाहिजे. आम्ही देवासाठी यायला पाहिजे. आम्ही जर देवासाठी आलो तर देव आम्हाला विसरत नाही. विसरत नाही देव आम्हाला. माहित नाही उद्या परिस्थिती काय होईल. गुडघे काम करणार नाही, डोळे काम कर. आता बायबल हे काढलं की वाचताच येत नाही.
ही परिस्थिती, उद्या तुमची पण तीच परिस्थिती आहे. उद्या तुमची पण तीच परिस्थिती. जसं जसं वेळ पुढे जात, वाईट आहेत ना दिवस, वाईट आहेत ना दिवस, वाईट आहेत ना. या शरीरवरती बंद नाही, या अंतःकरणावरती बंद नाही. कान ऐकू येत नाही, डोळे काम करत नाही, मेंदूची विचार करण्याची क्षमता निघून जाते, पाय धावत नाही, चालता येत नाही, चालता येत नाही. आताच बॅग घेऊन चढायला गेलो तर चढता येत नाही, दम लागते, 2 वेळेला थांबावं लागतं. मग इलेक्ट्रिक पायऱ्या, एक्सलेटर आहेत का बघावं लागतं. काही ठिकाणी एक्सलेटर पायऱ्या आहेत, काही ठिकाणी नाही, काही ठिकाणी लिफ्ट आहेत, काही ठिकाणी नाही. जर असतं तर लांब ठिकाणी असते, मग काय करायचं, पायी पायीच यावं लागतंय, दम लागते. माहित नाही शरीर कधी आम्हाला धोका देईल, हे शरीर कधी आम्हाला त्रास देईल, माहित नाही शरीर कधी आम्हाला सोडून जाईल, माहित नाही या शरीरामध्ये एक प्रकारचा आत्मा आहे, ते आत्मा आम्हाला चालवते प्रियानो. ते आत्मा कधी निघून जाईल आम्हाला माहित नाही. आत्मा जिवंत करणारा आत्मा आहे. हे शरीर किती सुंदर असेल, हे शरीर किती ताकदवान असेल, हे शरीर किती दिसायला फार चांगलं असेल, परंतु जोपर्यंत आत्मा काम करत नाही तोपर्यंत तुमचं शरीर काम करणार नाही. कितीही मोठं तुम्ही फ्रीज घ्या, किती मोठं तुम्ही कुठल्याही कंपनीचा फ्रीज घ्या, त्याला करंट पाहिजे, त्याला करंट पाहिजे, करंट, त्याला विद्युत शक्ती पाहिजे. याला करंट आहे म्हणून माझं बोलणं तुम्हाला ऐकू येते, याला करंट आहे म्हणून माझं बोलणं त्या बॉक्स मध्ये जाते, नाहीतर ते निर्जीव, नाहीतर हे निर्जीव. तसं आतमध्ये आत्मा आहे म्हणून माझं शरीर काम करत आहे. आता वेळ आहे प्रियानो, आपण देवासाठी जीवन जगू. आता वेळ आहे, आपण देवासाठी जीवन जगू, आपण देवासाठी येऊ, आपण देवासाठी काम करू. उद्या यायचं म्हटल्यानंतर तुला वेळ नसणार. कदाचित बिछाणामध्ये पडू, कदाचित ऐकू येणार नाही, कदाचित प्रवास करता येणार नाही, कदाचित काही करता येणार नाही. आत्ताच प्रियानं, आत्ताच या वेळेचा सदुपयोग मी करायला पाहिजे. पेत्राला म्हणतो ना, येशू मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या, ऐकलात ना तुम्ही, किती अद्भुत होतं ते, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्याने. त्याची अवस्था काय, त्याची परिस्थिती काय झाली बघा. योहान सुवर्तमान शेवटचा अध्याय वचन 18. मी तुला कचित सांगतो, तू तरुण होतास, स्वतः कंब, बघा वेळ, दशा, माणसाची दशा. तरुणांना सांगा कुठले काम करतात ते तरुण, पण आमच्यातून आता होत नाही, ते तरुणांना कुठलंही काम सांगा ते करतात. तू तरुण होतास तेव्हा तू स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेसेल ते जात होता, परंतु तू म्हातारा होशील, तुझी दशा बदलून जाईल, तू म्हातारा होशील. वेळ एक दिवस तुला म्हातारपणाकडे घेऊन जाईल, म्हणून वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. तेव्हा हात लांब करशील, माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही, ते तुला नेईल. दशा बदलून जाईल प्रियानांची, आमची दशा बदलून जाईल. आत्ताच वेळ आहे, आत्ताच संधी आहे. मी देवासाठी जीवन जगणं खूप गरजेचं आहे, त्या संधीचं मी सोनं करणं खूप गरजेचं आहे. आत्ताच प्रिय बंधू, प्रिय बाई, ती वेळ आता देवाने मला दिलेली आहे. मी कसं उपयोग करणार? त्या वेळेमध्ये तुला नोकरी करायचं आहे, त्या वेळेमध्ये तुला लग्न करायचं आहे, त्या वेळेमध्ये तुला घरचं जबाबदारी पार पाडायचंय,
त्या वेळेमध्ये तुला मंदिराला यायचंय, त्याच वेळेमध्ये तुला देवाचं काम करायचंय, त्याच वेळेमध्ये तुला देवाचा गौरव करायचाय. या सगळ्या गोष्टी तुला करायच्या आहेत, कुठल्याच गोष्टी सोडायच्या नाही. प्रेम तो प्रेम आहे. 10वा अध्याय लोककृष्ण वर्तमान 10वा अध्याय वचन 38. संपूया. लोककृष्ण वर्तमान 10वा अध्याय वचन 38. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. प्रभू ये आमच्या घरी आलास का? ये स्वागत आहे प्रभू, वेलकम. तू आमच्या घरी आलास, उशिरा का होईना आलास आमच्या घरी. ओके, ये प्रभू, तुझं स्वागत आहे. हा, तिला मरिया नावाची एक बहीण होती. ही प्रभूच्या चरणा वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. त्याचे वचन ऐकत राहिली. आपण ऐकायला पाहिजे. आता प्रभूचं भाषण ऐकणं गरजेचं. स्वर्ग, पृथ्वी, त्रिभुवनाचा मालक, त्रिभुवनाचा अधिकारी, जेथे असंख्य देवदूत त्याच्या पुढे उपळे पडतात, तो येशू माझ्या घरी आलेला आहे. तो येशू, आता मी काहीतरी ऐकायचं आहे, मला काहीतरी ऐकणं गरजेचं आहे. हा, तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर काम टाकलेलं आहे, त्याच्या आपल्याला परवा नाही. तुम्ही काय सांगत नाही का? तुम्हाला काय परवा, तुम्हाला कळत नाही का? प्रभू तुम्ही सांगितलं तर ते ऐकणार आहे. हा, मला सहाय्य करायला सांगा, मला मदत करायला सांगा. हा, प्रभूने तिला उत्तर दिले, पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस, थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टींचे अगत्य आहे. चांगला वाटा निवड, चांगला समय, चांगला वेळ, चांगला वाटा, चांगला समय, चांगला वेळ, चांगला वाटा. त्या वेळेमध्ये तिने जो घेतलेला निर्णय तो चांगला आहे. मार्था, चांगला आहे. मग प्रभूजी, मग तुम्हाला जेवणाची, मग दुपारी जेवण पाहिजे ना तुम्हाला? जेवण नंतर बघू, नंतर बघू. आधी मी देवाचं वचन ऐकलं पाहिजे. आधी मी माझं वेळ देवाला समर्पित करायला पाहिजे. आधी मी देवाकडे यायला पाहिजे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. देवाने वेळ दिलाय. काय करता प्रिय बंधू? वेळ काढून देव आलाय तुमच्या घरी. वेळ काढून आलाय जीजस. येशू वेळ काढून तुमच्या घरी आलेले आहे, तुम्हाला माहित पण नाही. पण तुम्ही तुमच्याच कामात आहे का? भांडे घासायचे आहेत, कुंडी घासायचं आहे, ते स्वच्छ करायचं आहे, हे स्वच्छ करायचं आहे, पाणी भरायचं आहे, बाबा फरशी पोसायचं आहे, कपडे धुवायचे आहेत, कपडेला इस्त्री मारायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं. येशू आलाय भाई, तुला माहित नाही? मला माहित नाही. मी या धुंदीत आहे सगळं. मी या धुंदीत आहे. येशू आलाय पण तुझ्याकडे. तुला स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी सांगायला आलाय येशू. तुझ्या वास्तविक आता येत नाही तू कोणाच्या, पण तुझ्या घरी आलेला आहे. बेथानी येते गेला ना येशू. नेहमी या कुटुंबाकडे जायचं जीजस. हे कुटुंब नेहमी आग स्वागत करायचं येशूच. येशू गेला. मार्था आतच आहे. मरिया वेळेचा सदुपयोग करत आहे. येशू म्हणतो तिच्यापासून तो काढून घेतला जाणार नाही. सकाळी बायबल वाचता येते का? वाच. संध्याकाळी बायबल वाचता येते का? वाच. रात्री बायबल वाचता येते का? वाच. सकाळी प्रार्थना करता येते का? कर. दुपारी वेळ आहे का? कर. रात्री वेळ आहे का? कर. देवाचं वचन वाच, देवाची प्रार्थना कर, देवाची स्तुती कर, देवाचं गौरव कर, वेळेचा सदुपयोग कर. ख्रिस्तासाठी जग, ख्रिस्तासाठी बलिदान हो, ख्रिस्तासाठी एक साक्षीदार म्हणून हो. जशी हन्ना झाली हन्ना.
तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही म्हणतो. वास्तविक आता दोघ्या पण बहिणीच आहे, दोघ्या पण लेडीजच आहे. पण एकीचं मन दुसरीकडे, एकीचं मन ख्रिस्ताकडे. एकीचं मन दुसरीकडे, एकीचं मन ख्रिस्ताकडे. बरं, तक्रार नोंदवती. हे सगळे जगी कारभार पाहणाऱ्या लोकांचं नेहमी कुरकुर कुरकुर तक्रारच असते. या लोकांचं आत्मीय जीवन जगणाऱ्यांचं बघा कधीच कुरकुर तक्रार नसते. समाधान, हर हाल में खुश, समाधान, जे शांती करणार ते धन्य. तक्रार कमी, काम जास्त करा. तक्रार कमी करा, कंप्लेंट्स कमी, काम जास्त. हे केलं नाही, ते केलं नाही, असं केलं नाही, तसं केलं नाही, तो बोलवलं नाही, हे बोलवलं नाही, ते केलं नाही, हे केलं. तक्रार कमी, कंप्लेंट्स कमी, काम जास्त. प्रभूचं काम तुला करायचं आहे, प्रभूचं गौरव तुला करायचं आहे, तुला मुकुट मिळणार आहे. तुला एक दिवस मुकुट मिळणार, एक दिवस मुकुट मिळणार. संत पौल देवाचं वचन सांगत असताना बाजारातील काय गुंडवून त्याला अडवले. पौल आणि सिला लोकांना अडवले. वास्तविक पाहता परराष्ट्रांना देवाचं वचन सांगायचं आहे, परराष्ट्रांना ख्रिस्त सांगायचं आहे. आता वेळ नाही, आता समय नाही, कधी काय होईल माहित नाही. संत पौलाच्या जीवनामध्ये परराष्ट्रांना देवाचं वचन सांगायचंय, देवाचं वचन गाजवायचंय, बोलायचंय त्यांना. आतापर्यंत मी वेळ वाया घालवला, अनेकांना धमक्या दिला, स्त्रियांना मी बंदीशाळेत टाकलं, स्त्रियांवरती मी हात टाकला, पुरुषांवरती मी हात टाकला, मी माझ्या पदाचा अधिकाराचा मी गैरवापर केला. हे पद आता मला नको, मला ख्रिस्ताचा सेवक बनायचा आहे, मला ख्रिस्ताचा दास बनायचा आहे, अनेक मंडळांना मला उभं करायचंय म्हणून वेळेचा सदुपयोग केला संत पौल. प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय, माफ करा, प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय वचन 44. पुढल्या शब्दात दिवशी, शब्दात म्हणजे शनिवार त्या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी शब्दात म्हणजे सॅटरडे. सॅटरडे मिशन, आता पण आहेत ना सॅटरडे मिशन. शब्दात म्हणजे सॅटरडे, आमच्यासाठी शब्दात म्हणजे रविवार, विजयी पुनरुत्थानाचा दिवस. आलं लक्षात? शब्दात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयाला जमले. सगळे नगर देवाचं वचन ऐकायला जमलं. किती चांगला प्रेनो, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. सगळे नगर देवाचं वचन ऐकावयाला जमले, पण लोक समुदायांना पाहून, यहुदी लोकांना हेव्यामुळे शेवाला, हेच यहुदी लोक, यहुदी म्हणजे ख्रिस्ती लोक, यहुदी म्हणजे येशू ख्रिस्ताचे लोक. यहुद्यांचा राजा जन्मास आलाय, तो कोठे आहे? कारण मी पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करायला चालू आहो. तो ते यहुदी, हेच यहुदी लोक, आपले लोक काय केले त्यांनी? शेवाला. आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोल, देवाच्या सेवकाच्या विरुद्ध अपशब्द बोलले या लोकांनी. देवाच्या सेवकाच्या विरुद्ध अपशब्द बोलले या लोकांनी. तेव्हा पौल आणि बर्नबा निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगायचे अगत्य होते, तरी ज्यार्थी तुम्ही त्याचा नाकारले, या लोकांनी अवैर केला, या लोकांनी नाकार केला. आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठर. देवाचं वचन जर तू नाकारतो तर सार्वकालिक जीवनासाठी तू अयोग्य ठरतो. म्हणून याला कधीच नाकारायचं नाही. या देवाच्या वचनाला कधीच नाकारायचं नाही. तुम्ही अयोग्य ठरते. आम्ही परराष्ट्रांकडे वळतो. ओके, तुम्ही ऐकत नाही का? आम्ही दुसरीकडे जातो, आम्ही दुसरीकडे जातो. वेळेचा सदुपयोग केला संत पौल आणि संत बर्नबा. संत बर्नबा देवाचं वचन सांगण्यासाठी प्रियबंधू प्रेम आहे. नीतिसूत्रे 8वा अध्याय, नीतिसूत्रे 8वा अध्याय वचन 34. नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय वचन 34. शेवटचं 2 वचन वाचून समाप्त करूया. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ
उभा राहून माझे ऐकतो. उभा राहून तुम्हाला खुर्च्या टाकलेत ना ऐकायला. कोण टाकले बाळा खुर्च्या? खुर्च्या कोण टाकले? हे खुर्च्या कोण टाकले? तुम्ही सगळ्यांनी टाकलं ना. एक 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 खुर्ची घेऊन तुम्ही टाकलत का? एक एक खुर्ची तुम्ही घेतली आणि आम्ही येऊन बसलो. एक एक खुर्ची आम्ही घेतलो आणि आम्ही येऊन बसलो. एक एक खुर्ची आम्ही घेतलो आणि आम्ही येऊन बसलो. असं झालंय का? ऑलरेडी खुर्च्या टाकलेल्या आहेत, फॅन चालू झालेले आहेत, ऑलरेडी लाईट चालू झालेले आहे, माईक लावलेले आहेत, सेटअप सगळं काही आहे, सगळं सरंजाम व्यवस्था आहे. नंतर ना तुम्ही आलात. तुमच्या ध्यानात येत आहे? नंतर ना तुम्ही आलात. एवढी व्यवस्था असताना पण तुम्ही येत नाही, तर वेळेचा सदुपयोग तुम्ही करत नाही. कुठे होतो आपण? जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ माझ्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो. उभा राहून देवाचं वचन ऐकायचं. जर वेळ आली तरी उभा राहून तू ऐकायला पाहिजे. परंतु तुझं सदैव तुझं दुर्दैव म्हणण्यापेक्षा तुझं दुर्दैव नाही, तुझ्यासाठी चांगली संधी आहे. तू बसून ऐकू शकतो देवाचं वचन. बसून जरी उभा राहावं लागलं तरी हरकत नाही. तो धन्य आहे. तसंच म्हटलंय ना, तो धन्य आहे. विसरला का देवाला? आम्ही देवाला विसरलो का? आम्ही मंदिराला विसरलो का? आम्ही आमची प्रार्थना विसरलो का? आम्ही आज आमचं बायबल वाचणं सोडून दिलं का? राहिलं का? विसरलो का? प्रार्थना विसरली का? एकमेकांना बोलणं मी विसरलो का? येशूविषयी सांगणं, येशूविषयी गाणं, येशूविषयी बोलणं, येशूविषयी अनेकांना सांगणं आम्ही विसरलो का? आम्ही आमच्या कामामध्येच मशगूल आहोत का? नाही. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. शेवटचं वचन इर्मया इर्मयाचा ग्रंथ, शेवटचं वचन वाचू, समाप्त करूया. इर्मयाचा ग्रंथ 2रा अध्याय. इर्मयाचा ग्रंथ 2रा अध्याय वचन 32. कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरत आहे. कुमारी आपली भूषणे, कुमारी जिचं लग्न झालं नाही ती कुमारी. आपली भूषणे, नवरी आपला पोशाख भूषणे म्हणजे? विसरत आहे. भूषणे म्हणजे कानातले, नाकातले, बांगड्या, चैन. मुली तुम्ही जे काय घालता कुमारी. कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल. नवरी आपला पोशाख विसरेल काय? लग्नाला आलेले पण पोशाख विसरल्या असं कधी झालंय? बॅग तयारच आहे. बायबल सांगते नवरी आपला पोशाख विसरेल. विसरेल काय? नाही प्रभू, आम्ही बायबल विसरू पण ते विसरणार नाही. आम्ही बायबल विसरू कसं बोलता प्रभू तुम्ही? आमच्या सगळं लक्षात आहे. आम्ही मोबाईल विसरणार नाही पण बायबल आम्ही विसरू. असं काय बोलता प्रभू तुम्ही? आम्हाला गरजेचं आहे ते. आम्हाला पोशाखाची गरज आहे. आम्ही आज पावडर लावायचं विसरू आपण. आम्ही केस शृंगारायचं आम्ही विसरणार नाही. ते करू आम्ही. आम्ही सगळं घालू, नाकातलं, कानातलं, सगळं चैन, फट्ट्या, सगळं घालू आम्ही. पण तुम्हाला मात्र आम्ही नक्की विसरणार. तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले. आम्ही देवाला विसरलो. विसरलाय का? बघा, सकाळी विसरले तुम्ही, आंघोळ विसरला का तुम्ही, चहाट्याचं विसरलं का, नाश्ता मी माझ्या समोर आम्ही विसरलो का? कपडे घालायचं विसरलो का? कोणतं घालायला पाहिजे काय नाही, आधीच व्यवस्था. शनिवारीच आपण व्यवस्था करून ठेवतो. हा, कोणतं घालायला पाहिजे, काय घालायला पाहिजे, कसं नाटायला पाहिजे, किती वेळा उभा राहायला पाहिजे, सगळं आधीच. पण उद्या मला बायबल न्यायचंय, चर्चमध्ये पाळत साहेब येणार आहे, सांगणार आहे, मला उघडायचंय, मला वाचायचंय, मला लिहून घ्यायचंय. किती लोक तुम्ही लिहून घेता? मला लिहून घ्यायचंय, माझ्याकडे वही पाहिजे, माझ्याकडे पेन पाहिजे.
मी वही आणणार, मी पेन आणणार, मी बायबल आणणार, मी सगळं आणणार, मी लवकर येणार, मी प्रभूचा गौरव करणार, मी प्रभूचं. माझे लोक अगणित मला विसरले आहे. देवाला मी विसरलो. पण देव कसं लक्षात ठेवेल आपल्याला? देव आम्हाला कसं लक्षात ठेवेल सांगा? नवरी कुमारी आपली भूषणे, सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक्स विसरेल का? नवरी आपला पोशाख विसरेल का? विसरणार नाही. माझे लोक मला घरीच विसरले आहेत. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. विसरला का तुम्ही देवाला? तुम्ही देवाला विसरला का? शुक्रवारी शब्दात दिवस म्हणलं तर शुक्रवारीच तयार करायचे इस्रायल लोक. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्या सगळं कामकाज बंद. शुक्रवारी शब्दात सुरू संध्याकाळी 6ला. शुक्रवारी संध्याकाळी, म्हणून वधस्तंभावर ते शरीर ठेवलं नाही. ते येशू ख्रिस्ताचं शब्दात चालवणार होता त्याच्या आधी. कारण का? कामकाज करू नये त्याच्यानंतर राहून जाईल म्हणून आधीच वधस्तंभावरून शरीर उतरवली. आधीच सगळं काही अंत्यसंस्कारासाठी त्यांनी काय केला? मार्ग धरला. त्याच्यानंतर शब्दात लागतो. शब्दाच्या दिवशी काहीच करायचं नाही. आपल्याला तसं आहे का? तसं आहे का आपल्याला? तसं काहीच नाही आहे. तेव्हा आपण प्रभूसाठी देणं गरजेचं आहे. प्रभूला दिलगुण राहणं गरजेचं आहे. आपला वेळ, आपला समय, कारण वेळ आणि समय प्रभूच्या स्वाधीन आहे. कधी काय होईल आम्हाला माहित नाही. म्हणून म्हणतो संत पौल इपिस्कराच्या पत्रात लिहित असताना, मूर्खासारखे वागू नका, ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून तुम्ही चाला. स्वभावावर नजर ठेवून चाला. असंच चालू प्रयाण. आपला वेळ, आपलं जीवन देवाला समर्पित करू. जीवनी पुस्तकामध्ये याची नोंद होईल आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. प्रार्थना. प्रिय देवा, किती उदाहरणं तुम्ही आम्हाला देऊन दे बाबा. बरोबर तुमच्या सेवेसाठी, कार्यासाठी तुम्ही आम्हाला तयार करता आणि त्याने लाभ देतो. अण्णा संदेश ट्रिगे, वय वर्षे 84, विधवा, मंदिर सोडून न जाता उपास आणि प्रार्थना यामध्ये तिने आपला वेळ घालवला. यरुशलेमच्या मुक्ततेची जे वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. आमची जबाबदारी, आमचं जीवन, आमचं कार्य, आमचं काम तुमच्यासाठी असावं. तुमच्यासाठी आम्ही बोलावं, तुमच्यासाठी आम्ही गावं, तुमच्यासाठी देवाप्पा आमचं तोंड आम्ही उघडावं, आमचं सर्व शरीर देवाप्पा तुमच्या सेवेसाठी आम्ही पणास लावावं. म्हणून आमचं सहाय्य करा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी सहाय्य करा. आम्ही तुम्हाला कधीच विसरू नये म्हणून देवाप्पा तुम्ही आमचं सहाय्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना केली म्हणून